Good morning students. Continuing with the sums of ECI. ECI चे आपले सम्स चालू होते बेटा आता. ठीक आहे. आता पुढचं समाज खूप गणित घेणार आहे बेटा मी याचे पॉलिफेजचे खूप येतं टपकतं त्याचे ह्या टाइपचे खूप गणित घेतले जाणार आहेत. ठीक आहे. बरं काय म्हणतोय बेटा आता ते बघा. पुढचं सम अ 3 फेज बॅलन्स स्टार कनेक्टेड. कुठलं कनेक्शन आहे बेटा? पुन्हा स्टार कनेक्शन आहे. मग IL इज इक्वल टू किती आलं IPH आणि VL इज इक्वल टू किती बेटा √3 VPH. VL इज इक्वल टू √3 VPH. पुढे काय म्हणतोय बॅलन्स 3 फेज स्टार कनेक्टेड लोड डॉज अ 25 एम्पियर करंट. 25 एम्पियर करंट म्हणजे IL ची किंमत दिलेली 25 एम्पियर which is equal to IPH. लिहू शकतो बेटा IL is equal to IPH असतं म्हणजे ते मला IL is equal to IPH लगेच भेटून गेलं. ठीक आहे. फ्रॉम द सप्लाय द लोड टेक्स अन ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवरची किंमत दिली किती आहे 11 किलोवॅट. 11 किलोवॅट म्हणजेच 11 इंटू 10⁻³ वॅट. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय अँड ऍपरंट पॉवर. ऍपरंट पॉवर म्हणजे एस ची पण किंमत आहे किती बेटा 20 kVA. 20 kVA म्हणजे 20 इंटू 10⁻³ VA. Find 20 into 10⁻³ VA. Okay. Find the resistance and reactance of each coil. Find the resistance म्हणजे RPH ची किंमत काढायची and reactance म्हणजे XPH ची किंमत काढायची of each coil. कसं काय काढणार? आता ना बेटा त्यांनी मला VL पण दिला नाहीये म्हणजे VPH मग कसं काय काढणार? पण त्यांनी मला S दिलेला आहे महत्त्वाचा. S इज इक्वल फॉर्म्युला किती असतो √3 VL आहे. S आहे √3 कॉन्स्टंट आहे. VL माहिती आहे IL माहिती आहे बेटा. राईट म्हणजे फक्त अननोन काय मला VL मग त्याच्यावर मला VL भेटेल. राईट आधी VL तर काढू मग पुढे बघू. ठीक आहे. आता S इथे दिलेला जो आहे तो मला महत्त्वाचा आहे बेटा. राईट S जो दिलेला आहे तो वेगळा ह्या गणितामध्ये हा टिपिकल सम S मुळे झालेला आहे फक्त. मग आता S इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे √3 VL त्याला गुणिले IL. मग S डिवायडेड बाय खाली किती √3 त्याला गुणिले IL विच इज इक्वल टू VL. ओके. S ची किंमत किती आहे 20 इंटू 10⁻³ त्याला डिवायडेड बाय √3 त्याला गुणिले IL ची किंमत किती भेटेल 25. ओके विच इज इक्वल टू VL. आता कॅल्क्युलेशन्स करा VL ची किंमत काढा. वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स केले तर तुम्हाला VL ची किंमत भेटेल बेटा 461.88 व्होल्ट. 461.88 व्होल्ट ही कुठली किंमत आली बेटा VL भेटलं. आता पुढे काय करायचंय VPH लगेच करून घेऊ आपण. मग मला माहिती आहे VL इज इक्वल टू किती असतं √3 VPH. येस. मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू काय आलं VPH. मग VL ची किंमत 461.88 त्याला डिवायडेड बाय √3 विच इज इक्वल टू किती आलं बेटा VPH. कॅल्क्युलेशन्स करा मला VPH ची किंमत भेटेल 461.88 त्याला डिवायडेड बाय √3. 461.88 त्याला डिवायडेड बाय √3. जर मी डिवाइड केलं तर मला उत्तर भेटेल बेटा 266.66 काय व्होल्ट. ही कुठली किंमत भेटली बेटा VPH. ही कुठली किंमत भेटली VPH. आता हे सगळं का काढलं तर इथे मला आता IPH काढता येईल. IPH इज इक्वल टू फॉर्म्युला की IPH आहे बेटा IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH मग ZPH भेटेल. ठीक आहे. मग आता मी काय काढलं बेटा ZPH. पहा गणित कसं गेलं मला RPH XPH डायरेक्टली नाही भेटणार. RPH XPH साठी मला काही बघितलं तर मला ZPH लागणारच आहे. इथे पण बघितलं तर ZPH लागणारच आहे. येस. मग हे लक्षात घेतलं की साला मला ZPH तर लागणारच आहे. मग ZPH तर काढावं लागेल. मग ZPH साठी कुठला फॉर्म्युला आहे तर हा इकडे IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. मग IPH माझ्याकडे आहे पण माझ्याकडे VPH नव्हतं. मग हे सगळंच्या सगळं कामं मी कोणासाठी केले बेटा VPH काढण्यासाठी केली. ही सगळी कामं कोणासाठी केली तर VPH भेटला. मग आता माझ्याकडे फॉर्म्युला आहे IPH इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा VPH अपॉन ZPH. पण इथं मुलांच्या हे लक्षात आलं पाहिजे आपण हे का काढतोय. मग मला RPH आणि XPH काढायचं. पुन्हा एकदा सांगतोय मला RPH XPH काढायचं. RPH XPH जो आहे तो त्याला कंपल्सरी दोघांमध्ये कॉमन काय बेटा ZPH आहे. दिसतंय इथे जर बघितलं किंवा इकडे जर बघितलं तर मला RPH काढायचं म्हटलं तर ZPH लागणार. XPH काढायचं म्हटलं तर ZPH लागणार. ZPH लागणार आहे. मग ZPH चा फॉर्म्युला कुठला आहे IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. मग माझ्याकडे IPH आहे मग मी त्यासाठी VPH काढला. आता काय काढलं बेटा ZPH.
मग झेडपीएच इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे व्हीपीएच अपॉन आयपीएच. व्हीपीएच अपॉन आयपीएच. व्हीपीएच ची किंमत 266.66 त्याला डिवायडेड बाय आयपीएच किती आहे बेटा 25. कॅल्क्युलेशन्स करा तुम्हाला झेडपीएच ची किंमत भेटेल 266.66 त्याला डिवायडेड बाय 25. ओके किती आलं बेटा 10.66 काय लिहिते ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा झेडपीएच. कॅल्सी वरती करा बेटा सोपे कॅल्क्युलेशन्स आहे. झेडपीएच भेटला राईट. आता ना बेटा माझ्याकडे सगळ्यात महत्त्वाचं झेडपीएच भेटून गेला. आता ना बेटा मी जर ऑब्झर्व केलं तर मला झेडपीएच भेटल्याच्या आरपीएच काढायचा असेल तर कॉस फाय पाहिजे आणि एक्सपीएच काढायचा असेल तर साइन ऑफ फाय पाहिजे राईट. मग मला फाय काढायचा आहे. आता मला काय काढायचं आहे फाय कसं काय निघेल किंवा कॉस फाय कसं काय निघेल तर इथे तुम्हाला पुन्हा पॉवरची किंमत दिलेली बेटा काहीतरी फायदा आहे राईट. त्यांनी जो गिवन थिंग दिलेला असतो ना तो कंपल्सरी काहीतरी आपल्याला फायद्याचाच असतो. आता इथे पण मला पॉवरची किंमत दिलेली आहे. मग पॉवर इज इक्वल टू किती असतो √3 VL RL cos ऑफ फाय. √3 कॉन्स्टंट आहे पॉवर दिलेली आहे. √3 कॉन्स्टंट आहे VL माझ्याकडे आहे VL आहे IL पण आहे cos ऑफ फाय नाही आहे मग cos ऑफ फाय भेटून जाईल. येस मग आता चालू पडा. सगळ्यात पहिले पॉवर इज इक्वल टू विच इज इक्वल टू √3 VL IL त्याला गुणले cos ऑफ फाय. मग पॉवर त्याला डिवायडेड बाय √3 त्याला गुणले VL त्याला गुणले IL विच इज इक्वल टू cos ऑफ फाय. मग आता पॉवरची किंमत किती बेटा 11 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये √3 इंटू द VL √3 इंटू द VL 461.88 त्याला गुणले IL 25. ओके ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू cos ऑफ फाय विच इज इक्वल टू किती आलं बेटा cos ऑफ फाय. cos ऑफ फायची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये तुम्हाला cos ऑफ फायची किंमत भेटेल 0.5500 राईट. बघा मला कॅल्क्युलेशन्स करा 0.5500 वरच्या ब्रॅकेटमध्ये 11 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये √3 इंटू द 461.88 इंटू द 25 ब्रॅकेट कंप्लीट राईट 0.5500. आता इथे cos ऑफ फाय भेटला मग फाय इज इक्वल टू किती असतो cos इनवर्स ऑफ 0.5500. फायची पण किंमत भेटून जाईल. मग याचा cos इनवर्स काढायचा आहे. cos इनवर्स ऑफ कशाला बेटा 0.5500 56.63 राईट. किती आलं बेटा 56.63. ही कोणाची किंमत आली फायची. कोणाची किंमत आली फायची. आता माझ्याकडे cos ऑफ फायचा फॉर्म्युला किती बेटा RPH अपॉन ZPH आहे. RPH अपॉन ZPH मला काढायचा RPH हा डिवाइड इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय मग ZPH त्याला गुणिले cos ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं बेटा RPH त्याला गुणिले cos ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं RPH. ZPH ची किंमत 10.66 इंटू cos ऑफ फायची किंमत 56.63. आता फाय टाका cos ऑफ फाय टाका किंवा डायरेक्टली ही किंमत टाकली असती तरीही चाललं असतं. कॉस न टाकता डायरेक्टली ही किंमत टाकली असती तरीही चाललं असतं. मग आता RPH कॅल्क्युलेशन्स करा किती आहे 10.66 इंटू द cos ऑफ 56.63 किती आलं 5.863 काल इथे ओहम. कोणाची किंमत आली ही RPH. जसं RPH काढलं तसंच इकडे बाजूला साइन ऑफ फाय पण काढता येईल. साइन ऑफ फाय इज इक्वल किती असतं XPH अपॉन ZPH. येस हा डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय मग ZPH त्याला गुणिले साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं XPH. मग पुन्हा ZPH 10.66 इंटू द साइन ऑफ फायची किंमत 56.63 विच इज इक्वल टू XPH. मग आता पुन्हा कॅल्क्युलेशन्स करा XPH ची किंमत काढा किती आलं बेटा 10.66 इंटू द साइन ऑफ 56.63 किती आलं 8.90 काय लिहिते पुन्हा ओहम. ही कोणाची किंमत आली बेटा XPH. ही कोणाची किंमत आली XPH. कळालंय. चलो हे गणित थोडंसं टिपिकल होतं. टिपिकल का होतं बेटा तर इथे तुम्हाला S पण होता P पण होता त्याच्यावर तुम्हाला पुढे गणित सोडवायचं होतं बेटा. ठीक आहे
प्रत्येक गणितामध्ये काही ना काही ट्विस्टिंग असेल म्हणजे असेल, खूप गणितं घेणार त्याच्यासाठी आणि याला तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागेल बेटा. पॉलिफेजेस सर्किटसाठी खूप प्रॅक्टिस लागेल. फॉर्म्युले पक्के डोक्यात ठेवा. फॉर्म्युलेस फक्त आपण घुमत उत्तर काढत जातो. ठीक आहे. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं समव्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम इमेजच्या फॉर्म मध्ये दिसत असेल, कॉपी करून घ्यायचा आहे. पुढचा 3 फेज. पुन्हा 3 फेज स्टार कनेक्टेड लोड. पुन्हा कुठलं कनेक्शन आहे? स्टार. मग पुन्हा IL इज इक्वल टू IPH, राईट. आणि VL इज इक्वल टू काय बेटा? √3 VPH. VL इज इक्वल टू किती? √3 VPH. हॅविंग अ रेजिस्टन्स ऑफ, रेजिस्टन्सची किंमत दिलेली किती बेटा? 15 ओहम. इंडक्टर L ची पण किंमत आहे 0.04 हेनरी. ठीक आहे. ओके. अँड कॅपॅसिटर पण दिलेला आहे बेटा, किती आहे? 50 मायक्रोफॅरेड. 50 मायक्रोफॅरेड विच इज इक्वल टू 50 गुणिले 10⁻⁻6 फॅरेड. ओके. इन इच फेज इट इज सप्लाइड बाय 440 वोल्ट. VL ची किंमत दिलेली किती बेटा? 440 वोल्ट. लगेच VPH काढून घ्या. VL इज इक्वल टू √3 VPH असतो. येस. मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. येस. मग 440 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. कॅल्क्युलेशन्स करा. VPH ची किंमत भेटेल 440 त्याला डिवायडेड बाय √3. 440 त्याला डिवायडेड बाय √3. 440 त्याला डिवायडेड बाय √3 किती आलं बेटा? 254.03. काय भेटेल इथे? वोल्ट. VPH भेटलं. ओके. पुढे काय म्हणतोय? फाइंड ZPH. पहिले काय काढायचंय? ZPH ची किंमत सांग. ओके. पुढे लाईन करंट म्हणजेच IL ची किंमत सांग. लाईन करंट पण विचारतोय. पॉवर फॅक्टर आणि पॉवर कंझ्युम. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बेटा? कॉस ऑफ फाय ची किंमत सांग. आणि अजून एक चौथं कशाची किंमत सांगायची? पॉवरची किंमत. ओके. आता ZPH काढायचा असेल तर मला सगळ्यात पहिले आता कसं काय निघेल ZPH? आता इथे R पण आहे, L पण आहे, C पण आहे. मग ZPH चा माझ्याकडे फॉर्म्युला आहे RPH प्लस एक तर XLPH मायनस XCPH चा स्क्वेअर किंवा XCPH मायनस XL जो फंडा फॉलो होईल त्याच्या हिशोबाने फॉर्म्युला यूज होईल. मग आधी आता मला XL काढा, XC काढा, मग ठरवा कुठला फॉर्म्युला. XL इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? ओमेगा L विच इज इक्वल टू 2πf. मुलं म्हणतात सर आता हे तुम्ही ओळखलं कसं काय की हाच फॉर्म्युला वापरायचा? बेटा मला L दिलाय, C दिलाय, तर XL काढता येईल, XC काढता येईल, राईट. म्हणून मग मी हा फॉर्म्युला यूज करतोय. आता 2π इंटू द फ्रिक्वेन्सी किती बेटा? 50. फ्रिक्वेन्सी जर त्यांनी स्पेसिफाय केलेली नसेल, कुठे दिले का बघा बरं फ्रिक्वेन्सी. हो, फ्रिक्वेन्सी दिलेली बेटा, आपल्याला यायची राहून फ्रिक्वेन्सी पण दिलेली होती गिवन थिंग मध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली किती बेटा? 50 हर्ट्ज आहे. ठीक आहे. 2πf इंटू द L ची किंमत किती बेटा आपल्याला दिलेली? 0.04. XL. तो XL म्हणजे ऍक्च्युअली काय असतं? XLPH. कॅल्क्युलेशन्स करा. 2π इंटू द 15 इंटू द 0.04 किती आलं? XL ची किंमत क्रॉस चेक करू द्या. राईट. 12.56 काय इथे? ओहम. XLPH भेटला. पुढे काय करायचं? XCPH साठी फॉर्म्युला पुन्हा 1/ωc विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेट 4 मध्ये 2πf त्याला गुणिले C विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय ब्रॅकेट 4 मध्ये 2πf. F ची किंमत आहे 50 इंटू C. C किती दिलं बेटा आपल्याला? 50 मायक्रोफॅरेड म्हणजेच 50 इंटू 10⁻⁻6. कॅल्क्युलेशन्स करा. जो XC भेटेल तो XCPH असेल. येस. कॅल्क्युलेशन्स करा. 1 डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2π इंटू द 50 इंटू 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. 63.66. राईट. किती आलं का? 63.66. पुन्हा काय आलं इथे? ओहम. आता ऑब्झर्व करा बरं, कुठली किंमत मोठी आहे? XL 12.56 नाही, XC किती? 63.66 आहे. मग ॲज XC इज ग्रेटर दॅन XL. येस.
मग देअरफॉर झेडपीएचचा फॉर्म्युला किती येईल बेटा अंडर रूट ऑफ आरपीएचचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्सीपीएचचा स्क्वेअर मायनस एक्सएलपीएचचा स्क्वेअर. फॉर्म्युला चेंज झाला, सॉरी एक्सीपीएच मायनस एक्सएलपीएच ब्रॅकेटचा स्क्वेअर बेटा. ठीक आहे. मग पुन्हा अंडर रूट ऑफ आरपीएच ची किंमत किती 15चा स्क्वेअर प्लस एक्सीपीएच 63.66 मायनस एक्सएलपीएच 12.56 आणि ब्रॅकेटचा काय झाला स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूटच्या आतमध्ये इथे 15चा स्क्वेअर जसाच्या तसा प्लस मायनस का 63.66 मायनस 12.56 किती आलं 51.1 त्याचा काय झाला बेटा स्क्वेअर. इथं ब्रॅकेट टाका, इथं ब्रॅकेट टाका. मग आता मला झेडपीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, अंडर रूट टाका, ब्रॅकेटच्या आतमध्ये 15चा स्क्वेअर मायनस 51.1 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. 2 मिनिटं. अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 15चा स्क्वेअर प्लस सॉरी मायनस टाकलं होतं 51.1 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. 53.25 झेडपीएच ची किंमत 53.25 काय बेटा ओहम. ही कशाची किंमत आली झेडपीएच भेटलं राईट. झेडपीएच भेटलं. आता पुढे झेडपीएच भेटल्याच्या नंतर मला आयएल काढायचा आहे. मी आधीच बोललो लाईन करंट डायरेक्ट भेटेल का बेटा नाही, पहिले काय काढावं लागेल आयपीएच. मग आता आयपीएच इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे आयपीएच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन झेडपीएच असतो बेटा. येस व्हीपीएच मी काढलेला आहे किती आहे 254.03 त्याला डिवाइडेड बाय झेडपीएच आत्ताच काढला 53.25 आयपीएच ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा 254.03 त्याला डिवाइडेड बाय 53.25 किती आलं 4.77 काय एम्पियर. ही कुठली किंमत आली बेटा आयपीएच. ही कुठली किंमत आली आयपीएच. बर आयएल इज इक्वल टू काय असतो आयपीएच. आयएल इज इक्वल टू आयपीएच इज इक्वल टू किती असतं 4.77 एम्पियर. का कुठलं कनेक्शन आहे बेटा स्टार कनेक्शन असल्यामुळे आयएल इज इक्वल टू आयपीएच भेटलं. आता पुढे काय करायचं आहे पॉवर फॅक्टर काढायचा असेल तर पुन्हा कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती असतं आरपीएच अपॉन झेडपीएच. मग पुन्हा विच इज इक्वल टू आरपीएच माझ्याकडे आहे 15 त्याला डिवाइडेड बाय झेडपीएच आपण काढलेला आहे 53.25 पॉवर फॅक्टर भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा 15 डिवाइडेड बाय 53.25 किती आलं बेटा 0.281 अजून एक आकडा लिहितो 6. ही कुठली किंमत आली बेटा पॉवर फॅक्टर पण भेटला. सगळ्यात शेवटी पॉवर काढायची म्हटली तर पॉवरचा फॉर्म्युला √3 VL IL त्याला भेटले कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू √3 VL आहे बेटा 440 राईट. त्याला गुणिले IL आपण आत्ताच काढलाय 4.77 इंटू कॉस ऑफ फाय पण काढलाय आता 0.2816. चलो पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा √3 इंटू द 440 इंटू द 4.77 इंटू द 0.2816 किती आलं मोठा आन्सर आहे. ENG दाबा आन्सर भेटेल 1.02 इंटू 10⁻³ 1.02 इंटू 10⁻³ काय बेटा वॅट मिळेल. ही कुठली किंमत आली पॉवरची. बेटा पॉवरची. ओके कळालंय. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ओके आता पुन्हा पुढचं सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल कॉपी करून घ्यायचं आहे. आता पुढचं सम घेण्याच्या आधी ना बेटा खूप महत्त्वाची नोट आहे. ठीक आहे ती नोट
पुन्हा तुम्हाला फॉर्म्युला पेजमध्ये पण लिहून घ्यायची, इथे पण लिहायची, ठीक आहे, दोघीकडे लिहून घ्यायची. ती नोट पुन्हा ह्या समसाठी पण महत्त्वाची आहे आणि फॉर्म्युला पेजमध्ये पण लिहून घ्या. फॉर्म्युला पेजमध्ये मी सारखं काय लिहायला होतं बेटा, तुम्हाला कळत असेल की जेव्हा तुम्ही तो फॉर्म्युला पेज वाचला की सगळेच्या सगळे फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर येतात आणि सगळे काय बारकाई आहेत सम्समध्ये ते पण तुमच्या डोळ्यासमोर येऊन जातात आणि मग आपण सम्सकडे वळतो बेटा, ठीक आहे. म्हणून कंपल्सरी आधी स्टार्टिंगला फॉर्म्युला पेजमध्ये लिहून घ्यायचं म्हणजे घ्यायचंच बेटा. आता नोट काय आहे, नोट काय म्हणते बेटा, इफ वन फेज ब्लोज ऑफ. जर माझा ना गणितामध्ये सांगितलंय की एक फेज ब्लो ऑफ झालाय, एक फेज काय झालाय ब्लो ऑफ, म्हणजे काय एक फेज जो आहे, 3 फेज असतात, 3 फेज पैकी एक फेज गेला. जर 3 फेज पैकी एक फेज गेला बेटा तर झेडचं उत्तर किती येतं माहिती आहे का, आर प्लस जे एक्स एका ब्रॅकेटमध्ये प्लस पुन्हा आर प्लस जे एक्स एका ब्रॅकेटमध्ये, बस असंच होतं. 2च येते, 3 नाही ना. आर प्लस जे एक्स प्लस आर प्लस जे एक्स हा पहिला मुद्दा. करंटसाठी फॉर्म्युला आय इज इक्वल टू व्ही एल अपॉन झेड असा होतो. करंटसाठी फॉर्म्युला किती येतं बेटा, आय इज इक्वल टू व्ही एल अपॉन झेड असा होतो. आणि अजून एक आय इज इक्वल टू व्ही एल अपॉन झेड असा होतो. आणि पॉवरसाठी माझ्याकडे फॉर्म्युला येतो व्ही एल इंटू द आय इंटू द कॉस ऑफ आय. व्ही एल इंटू द आय इंटू द कॉस ऑफ आय. व्ही एल इंटू द आय इंटू द कॉस ऑफ आय. ठीक आहे. खूप 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 IMP नोट आहे आणि मगच आता पुढचं सम मी स्टार्ट करेल. ठीक आहे. हे कुठे यूज होईल ते बघू आपण. आता माझं पुढचं सम काय म्हणतोय बेटा, पुढचं सम ते बघू. A 3 phase having a phase impedance of, phase impedance त्यांनी दिलेला आहे. phase impedance किती आहे, 3 plus J4 ओहम. फाईन. बरं 3 plus J4 सांगतोय तर आपण आधी याचं कन्वर्शन कशात करून टाकू, पोलरमध्ये. पोलर ऑफ कोणाचं 3, J4 किती आलं 5 आणि अँगलची किंमत RCL tan दाबला तर अँगल भेटेल 53.13 काय भेटेल डिग्री. हा पण काय आला इथे ओहम. मग याच्यामध्ये मला 3 किमती भेटत आहेत. RPH ची किंमत किती आली 3 ओहम, XPH ची किंमत किती आली बेटा 4 ओहम आणि तसंच ZPH ची किंमत किती आली बेटा तुमची 5 ओहम. इथे 5 लिहायचा नाही, इथून 5 भेटत असतो बेटा नाही. पुढे काय म्हणतोय की सप्लाय फ्रॉम अ 3 फेज 440 वोल्ट. VL ची किंमत तर भेटून गेली. किती म्हणतो बेटा तो 440 वोल्ट. मग VL इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे √3 VPH असतो राईट. मग VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं बेटा VPH. मग VL आहे का आहे 440 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू मला आन्सर भेटेल बेटा VPH चं. VPH इज इक्वल टू 440 त्याला डिवायडेड बाय √3. जर मी 440 डिवायडेड बाय √3 केलं तर मला आन्सर भेटेल बेटा 254.03 वोल्ट. ही कोणाची किंमत आली बेटा माझी आता VPH. ही कोणाची किंमत आली VPH. VPH पण भेटलं. पुढे बघू काय म्हणतोय, कॅल्क्युलेट द पॉवर एब्सॉर्ब. कॅल्क्युलेट द पॉवर एब्सॉर्ब. पॉवर एब्सॉर्ब करायची व्हेन द लोड इज स्टार कनेक्टेड. जेव्हा पहिल्या याच्यामध्ये काय बेटा लोड कुठल्या कनेक्शन मध्ये, स्टार कनेक्शन मध्ये. लोड इज स्टार कनेक्टेड. आणि सेकंड काय म्हणतोय, वन ऑफ द फेज ब्लोज ऑफ. वन फेज ब्लोज ऑफ. वन फेज ब्लोज ऑफ म्हणजे दोन गणित आहेत. दोघी गणितांमध्ये पॉवरच काढायची आहे पण पहिल्या याच्यामध्ये स्टार कनेक्शन आहे. सेकंड सम मध्ये काय एक फेज ब्लो ऑफ झालाय. मी आता पहिलं सोडवत आहे. कुठलं बेटा स्टार कनेक्टेड. स्टार कनेक्टेड असेल तर आपलं मागच्या सारखंच काहीच जास्त फरक नाही. ठीक आहे. स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू IPH राईट. IL इज इक्वल टू काय बेटा IPH. इथे वाटलंच तर हे सोडू नका 2 मिनिटं. इथे हे सोडू नका. ठीक आहे. इथे फक्त VL घ्या. आता मग स्टार कनेक्टेड आहे तर VL इज इक्वल टू काय बेटा √3 VPH आहे. फाईन. मग आता VL त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. फाईन. VL ची किंमत 440 त्याला डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू VPH. मी असं का केलं रे, मी असं का केलं ते स्टार कनेक्टेड इथे म्हटलं तो. आधी कुठे स्टार कनेक्टेड म्हटलेला नव्हता. आधी कुठे स्टार कनेक्टेड म्हटलेला नव्हता. त्याच्या हिशोबाने मग मी इथं केलं त्याला. VPH ची किंमत माझी किती आली बेटा आत्ताच सोडवलं. VPH ची किंमत आपली किती आली 254.03. 254.03 काय बेटा वोल्ट. ही कुठली किंमत आली VPH ची. बरं आता मला दोघी केसेसमध्ये पॉवर काढायची. पॉवर जर काढायची असेल तर पॉवरसाठी फॉर्म्युला कुठला असतो, P इज इक्वल टू √3 या कॉन्स्टंट आहे. VL आहे. IL आहे का माझ्याकडे, नाहीये. IL आहे का
नाही, मग आय एल इज इक्वल टू फॉर्म्युला काय बेटा, पहिले तर आयपीएच काढावं लागेल राईट. आयपीएच इज इक्वल टू काय, व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच आहे, व्हीपीएच मी काढला, झेडपीएच दिलेला आहे. मग सगळ्यात पहिले मी आता आयपीएच काढतो. आयपीएच इज इक्वल टू काय बेटा, व्हीपीएच अपॉन झेडपीएच. मग व्हीपीएच ची किंमत 254.03, त्याला डिवायडेड बाय झेडपीएच. झेडपीएच ची किंमत किती बेटा, 5. इथून मला आयपीएच भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. 254.03 त्याला डिवायडेड बाय 5 किती आलं, 50.80 काय बेटा एम्पियर. ही कुठली किंमत आली, आयपीएच. मग आय एल इज इक्वल टू आयपीएच इज इक्वल टू किती आलं बेटा, 50.80 एम्पियर. 50.80 एम्पियर. ठीक आहे, आय एल भेटला. मग आता पॉवरचा फॉर्म्युला √3 आहे, व्हीएल आहे, आय एल आहे, कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय नाही, मग कॉस ऑफ फाय काढावं लागेल. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला बेटा, कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आरपीएच अपॉन झेडपीएच. आरपीएच अपॉन झेडपीएच विच इज इक्वल टू आरपीएच. आरपीएच ची किंमत 3 आणि झेडपीएच ची किंमत 5. चलो, कॉस ऑफ फाय कॅल्क्युलेशन्स करा. 3/5 किती येतं बेटा, 0.6. किती आलं, 0.6. मग आता मी पॉवरचा फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू √3 व्हीएल त्याला गुणिले आय एल त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. मग √3 तसाच त्याला गुणिले व्हीएल. व्हीएल ची किंमत किती आली, 440, त्याला गुणिले आय एल ची किंमत 50.80 आणि त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फायची किंमत 0.6. चलो, कॅल्क्युलेशन्स करा, पॉवरची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, पॉवरची किंमत भेटेल. पॉवर किती आलं बेटा, 23.22 इंटू 10⁻³ वॅट. ओके, ही कुठली किंमत आली बेटा, पॉवरची. आता स्टार कनेक्शन साठी झालं माझं गणित. पुढे मला काय करायचं आहे, जर एखादा फेज काय झाला, ब्लो ऑफ झाला. इफ वन फेज इज ब्लो ऑफ. आता सेकंड, इफ वन फेज ब्लोज ऑफ. इफ वन फेज ब्लोज ऑफ. जर एक फेज ब्लोज ऑफ झाला तर झेड ची किंमत किती येते, आर प्लस जे एक्स प्लस पुन्हा आर प्लस जे एक्स. फॉर्म्युला दिलेला आहे, येस. आर प्लस जे एक्स प्लस आर प्लस जे एक्स किती आहे, 3 प्लस J4 प्लस 3 प्लस J4. मग इथे पुन्हा 3 प्लस J4 प्लस 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 3 प्लस प्लस J4 किती बेटा, 6 प्लस J8. ही कोणाची किंमत आली, ZPH. ही कोणाची किंमत आली बेटा, ZPH. याचं लगेच कन्वर्शन करून टाका. कशामध्ये बेटा, पोलर फॉर्म. पोलर ऑफ कोणाचा बेटा, सॉरी पोलर ऑफ कोणाचा, 6,8 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं, 10 अँगल आरसीएल टॅन दाबा 53.13 काय बेटा, डिग्री. इथं पण ओहम, इथं पण ओहम. झेडपीएच भेटला. आता आय इज इक्वल टू व्हीएल अपॉन झेड. व्हीएल असतं लक्षात ठेवा, व्हीएल म्हणजे 440 आहे आणि झेड इथं जर बघायला गेलं तर इथे मला आरपीएच आता भेटला. आता आरपीएच ची किंमत 6 ओम होईल, एक्सपीएच ची किंमत किती होईल, 8 ओम होईल आणि झेडपीएच ची किंमत किती होईल बेटा, आता 10 ओम. ठीक आहे, मग आता आय काढायचा असेल तर व्हीएल अपॉन झेड राईट. व्हीएल ची किंमत किती बेटा, 440 आहे, त्याला डिवायडेड बाय झेड. झेड म्हणजे कुठल्या, झेडपीएच वाला म्हणजेच 10. आय ची किंमत भेटेल किती बेटा, 44 एम्पियर. कुणाची किंमत आली, आयची. कोणाची किंमत आली बेटा, आय. आणि आता पॉवर काढायचा आहे. पॉवरसाठी पण माझ्याकडे वेगळा फॉर्म्युला आहे. पॉवरसाठी फॉर्म्युला व्हीएल इंटू द आय इंटू द कॉस ऑफ फाय. कॉस ऑफ फाय जो काढलाय तोच, तो काही चेंज करायचा नाही. ठीक आहे, कॉस ऑफ फाय. ओके, इथे बेटा कॉस ऑफ फाय. आता याला पण तुला कॉस ऑफ फाय काढावं लागेल. महत्वाचा, हा कॉस ऑफ फाय घेऊन चालेल का, नाही चालणार का. हा कॉस ऑफ फाय कोणासाठी होता, स्टार कनेक्शन साठी. मग तुला आता एक फेज ब्लो ऑफ झाला तर त्याच्यासाठी कॉस ऑफ फाय काढावं लागेल. एक फेज ब्लो ऑफ झाला त्याच्यासाठी आधी कॉस ऑफ फाय काढावं लागेल. माझ्याकडे फॉर्म्युला बघितलं तर व्हीएल आहे माझ्याकडे, आय काढलाय, कॉस ऑफ फाय नाही. कॉस ऑफ फाय एक फेज ब्लो ऑफ झाला तर कॉस ऑफ फाय नाहीये. एक फेज ब्लो ऑफ झाला त्यासाठी कॉस ऑफ फाय नाहीये, मला काढावं लागेल. एक फेज ब्लो ऑफ झाला कॉस ऑफ फाय नाहीये, मला काढावं लागेल. आधी बोललो चुकून आहे म्हणून हा कॉस ऑफ फाय चालणार नाही. हा कॉस ऑफ फाय कोणासाठी बेटा, स्टार कनेक्शनसाठी. हा कॉस ऑफ फाय कोणासाठी, स्टार कनेक्शनसाठी, तो चालणार नाही. मग आता कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला पुन्हा आरपीएच अपॉन झेडपीएच. मग पुन्हा
RPH ची किंमत 6 डिवायडेड बाय ZPH ची किंमत 10 cos of 5 कॅल्क्युलेशन्स करा cos of 5 6 डिवायडेड बाय 10 6 डिवायडेड बाय 10 किती आलं बेटा 0.6 जवळजवळ तीच आली बेटा किंमत चेंज काही झाली नाही पण ॲक्च्युली अशी आहे ठीक आहे जवळजवळ तीच किंमत आली पण चेंज काही झाली नाही असं का सांगितलं बेटा कारण की कधी कधी इथे cos of 5 चेंज होऊ शकतो कधी कधी cos of 5 चेंज होऊ शकतो ओके मग आता पॉवर इज इक्वल टू किती VL इंटू द I इंटू द cos of 5 मग VL ची किंमत 440 त्याला गुणिले I ची किंमत 44 त्याला गुणिले cos of 5 0.6 पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 440 त्याला गुणिले 44 त्याला गुणिले 0.6 ENG दावा 11.61 त्याला गुणिले 10⁻³ राईट 11.61 त्याला गुणिले 10⁻³ काय बेटा वाईट ही कशाची किंमत आली पॉवरची कशाची किंमत आली बेटा पॉवर कळाले व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे बेटा ओके गणित लिहून झालं असेल 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करून सगळं समजून घ्या बेटा आता दिसत सगळं सम ओके बेटा झालं असेल दॅट्स ऑल बाकीचं उद्या थँक्यू गुड डे